सक्तीविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आझाद मैदानावर आंदोलन करणार। राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या निर्णयाचा तीव्र विरोध करत तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढला आहे। शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य मार्गाने शेकडो शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले। या मूक मोर्चा दरम्यान टीईटी सक्तीचा पूर्ण विचार करावा, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय कामांचा ताण कमी करावा, रिक्त पदांची तत्काळ भरती करावी, वेतन श्रेणी व सेवा नियमांतील विसंगती दूर कराव्यात अशा मागण्यांचे फलक शिक्षकांनी हातात धरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। दरम्यान शिक्षकांच्या या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात आझाद मैदानावर आंदोलन करण्याची भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे। आज शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। यामध्ये प्रामुख्याने 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने टीईटीच्या संदर्भात निकाल दिलेला आहे। त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी। जो शिक्षकावर टीईटी उत्तीर्ण होण्याचा जो अनिवार्य निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, तो अन्यायकारक आहे अशी आमच्या सर्व शिक्षक बांधवांची भावना झालेली आहे। या निर्णयामुळं देशातील 20 लाख शिक्षक बाधित होत आहेत, राज्यातील 1.5 लाख शिक्षक बाधित होत आहेत। या व इतर मागण्यासाठी प्रचंड प्रमाणात मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा आपण सर्वांनी पाहिलात, आपण त्याचं चित्रीकरणसुद्धा केलेलं आहे। याची तीव्रता किती शिक्षकामध्ये पसरलेली आहे, म्हणून या बाबतीमध्ये शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्यानंतर शिक्षण सेवक योजना रद्द करावी आणि 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेचा तो रद्द करण्यात यावा। या प्रकारच्या 13 मागण्या आहेत। त्यामुळं या मोर्चाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची राज्यातील शिक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत। आमची मागणी सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे हे टीईटी जे आहे ना आम्हाला केलेलं आहे, टीईटी ही आधी त्यांच्यावरती पुनर्याचिका इथून दाखल झाली पाहिजे। कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा GR आहे 13/2/13च्या नंतर त्यांनी टीईटी सक्तीचं केलेलं आहे। म्हणजे का त्याच्यानुसार का नाही, मग इथं सगळ्यांनाच त्यांनी सक्तीचं केलेलं आहे। टीईटी अगोदर बंद झाली पाहिजे, कारण आम्ही एवढे 13-14 वर्ष नोकरीमध्ये आहोत आणि परत आम्हाला आमची अभियोगिता तपासून घेत आहे, म्हणजे आमच्यावरती प्रश्नचिन्ह आहे ना आमच्या नॉलेजवरती। त्यामुळे हे अगोदर बंद करा। त्याचबरोबर संच मान्यतेमध्ये जे आहे आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याच्यामध्येही काही त्रासदायक अटी आहेत, त्याही त्यांनी बंद केल्या पाहिजे। आणि बरेचशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या जर सर्वात महत्त्वाचं तर आमचं टीईटीच आहे या ठिकाणी। त्यामुळे आमचा सगळा मूकमोर्चा त्यासाठी जास्त आलेला आहे आणि इथून पुढे आता हिवाळी अधिवेशनावरती एकदा धडकणार आम्ही। तिथं जर समजा आमचं मान्य नाही झालं तर आझाद मैदान जिंदाबाद। धन्यवाद।